हॅलो, नमस्कार सर. हा, नमस्कार. बोला. सर, शासनाच्या माध्यमातून काही नवीन अपडेट आलेली आहे का? हे नवीन अपडेट आहे. नजर अंदाज, पैशेवारी, आणेवारी आणि सुधारित आणेवारी म्हणजे ज्या जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असते, हा हा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई किंवा इतर शासनाची अनुदानं भेटत असतात, बरोबर. हा, बरोबर त्यामुळे बरोबर. आपण आपल्याकडे संपूर्ण नजर अंदाज, पैशेवारी, आणेवारी जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय आलेली आहे आणि हा सुधारित आणेवारी सुद्धा जिल्हानिहाय, तालुकानिहाय व गावनिहाय आलेली आहे. ती आपण या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेऊयात. हा हा हा. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर. आपलं एक चॅनल सुद्धा आहे कृषी कल्याण नावाचं, त्यावर आपण सुद्धा शेती संबंधित माहिती देत असतो, त्यामुळे सर्वांनी त्याला पण सबस्क्राईब करावी. हम्म. तर यामध्ये नजर अंदाज पैशेवारी पाहूयात की पहिला जिल्हा आहे बुलढाणा. हा. आणि बुलढाणा जिल्ह्यातील 73 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे आणि हा. बाकी सर्व गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा वर आहे. त्यामुळे हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा भेटण्यास मदत थोडीफार होईल. कारण की नजर अंदाज पैशेवारी अशी आहे, त्यामुळे सुधारित आणि अंतिम आणेवारीमध्ये थोडंफार कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे शेवटीची आणेवारी ती पण महत्वाची आहे. दुसरा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. अकोला जिल्ह्यातील सर्व गावाची, सर्व जिल्ह्याची, सर्व तालुक्याची आणेवारी आणि अकोला जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे, बरोबर. जालना जिल्ह्याचा आपण जर पाहायला गेलो तर 373 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आणि बाकीच्या 598 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये 373 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेली आपण गावे बघूयात. जिल्हा तालुकाने बघूयात. जालना तालुक्यातील 151 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी. बदनापूर 92 गावे, भोकरदन 157 गावे, परतूर 97, मंठा 117, घनसावंगी 118, अंबड 138, जाफराबाद 101. पुढचा जिल्हा आहे वाशिम. वाशिम जिल्ह्यातील तालुकाने पैशेवारी बघूयात. वाशिम तालुक्याची आणेवारी 67 पैसे, मालेगाव 59 पैसे, रिसोड 63 पैसे, मंगरुळपीर 64 पैसे, मानोरा 63 पैसे, कारंजा 66 पैसे. पुढचा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर आणि या जिल्ह्याची आणेवारी पुढील प्रमाणे म्हणजे 585 गावाची आणेवारी 50 पैशापेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये अहमदनगर तालुक्याची अकोले तालुक्यातील 191 गावे, संगमनेर 174, कोपरगाव 116, कोपरगाव 16, राहता 24, राहुरी 17, नगर 5, नेवासा 13, पाथर्डी 80, शेवगाव 34, पारनेर 31. पुढचा जिल्हा आहे धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा आपण गावनिहाय आणेवारी बघूयात. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील 126 गावाची आणेवारी 55 पैसे, तुळजापूर 155 गावाची आणेवारी 56 पैसे, उमरगा 93 गावाची आणेवारी 53 पैसे, लोहारा 97 गावाची आणेवारी 62 पैसे, भूम 93 गावाची आणेवारी 57 पैसे, कळंब 97 गावाची आणेवारी 54 पैसे आणि वाशी तालुक्यातील 54 गावाची आणेवारी 56 पैसे. एकूण धाराशिव जिल्ह्याची 56 पैसे आणेवारी आलेली आहे, ज्यामध्ये सुधारित आणि अंतिममध्ये याप्रमाणे कमी होऊ शकते. ही नजर अंदाज पैशेवारी आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्यातील आणेवारी आपण तालुकाने घेऊयात. जिंतूर तालुक्याचे 47 पैसे, सेलू 48 पैसे, मानवत 54 पैसे, सोनपेठ, पालम आणि पूर्णा ह्या सर्व तालुक्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर होऊ शकतो आणि झालेला पण आहे. परभणी जिल्ह्यासाठी जवळपास आपण 7,07,000 शेतकऱ्यांना 350 कोटी रुपयाचा पीक विमा आणि 550 कोटी रुपयाचं अनुदान, अतिवृष्टी अनुदान 550 कोटी रुपयाचं अतिवृष्टी अनुदान 5.5 लाख शेतकऱ्यांना हे ऑलरेडी मंजूर झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना. पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील 148 गावाची आणेवारी 49 पैसे, वसमत 151 गावाची आणेवारी 48 पैसे, औंढा नागनाथ 122 गावाची आणेवारी 48 पैसे, शेनगाव 133 गावाची आणेवारी 48 पैसे. पुढचा जिल्हा यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील तालुकाने व गावने आणेवारी बघण्याचा प्रयत्न करूयात. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर यवतमाळ तालुक्यातील 135 गावाची आणेवारी 54 पैसे, कळंब 141 गावाची आणेवारी 40 पैसे, बाभुळगाव तालुक्यातील 133 गावाची आणेवारी 58 पैसे, दिग्रस तालुक्यातील 81 गावाची आणेवारी 68 पैसे, नेर तालुक्यातील 121 गावाची आणेवारी 60 पैसे, पुसद तालुक्यातील 185 गावाची आणेवारी 54 पैसे, उमरखेड तालुक्यातील 136 गावाची आणेवारी 59 पैसे, महागाव तालुक्यातील 113 गावाची आणेवारी 57 पैसे, केळापूर तालुक्यातील 130 गावाची आणेवारी 60 पैसे, घाटंजी तालुक्यातील 107 गावाची आणेवारी 62 पैसे, राळेगाव तालुक्यातील 132 गावाची आणेवारी 60 पैसे, वणी तालुक्यातील 155 गावाची आणेवारी 63 पैसे, मालेगाव तालुक्यातील 108 गावाची आणेवारी 64 पैसे आणि झरी जामणी तालुक्यातील 117 गावाची आणेवारी
60 पैसे काढण्यात आलेले आहे. आणि हा. आता ही झाली नजर अंदाज पैसेवारी. आणि आता पुढचे काही जिल्हे सुधारित आणेवारी पैसेवारी आपल्याकडे पोहोचलेले आहे. ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे अमरावती जिल्हा. हा हा अमरावती जिल्ह्यातील 2013 गावाची आणेवारी आपण तालुकाने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्यामध्ये आपण जर पाहिलं तर अमरावती तालुक्याची आणेवारी 55 पैसे, भातुकली तालुका 54 पैसे, तिवसा तालुका 56 पैसे, चांदूर रेल्वे तालुका 58 पैसे, धामणगाव रेल्वे तालुका 60 पैसे, नांदगाव खंडेश्वर तालुका 54 पैसे, मोर्शी तालुका 59 पैसे, वरुड तालुका 55 पैसे, अचलपूर तालुका 59 पैसे, चांदूर बाजार तालुका 57 पैसे, दर्यापूर तालुका 55 पैसे, अंजनगाव सुरजी तालुका 54 पैसे, धारणी तालुका 59 पैसे आणि चिखलदरा तालुक्यातील आणेवारी 54 पैसे आहे. ज्यामध्ये आता पुढचा जिल्हा आहे नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की नांदेड जिल्ह्याला ऑलरेडी 25% अग्रिमचा 2024चा पीक विमा मंजूर झालेला आहे. आणि याचबरोबर अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा सर्वात मोठी नांदेड जिल्ह्याला 800 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पेंडिंग आहे. तो सुद्धा लवकरच हे सरकार स्थापन झाल्यावर ते मंजूर होणार आहे. तर आपण जर पाहिलं तर नांदेड जिल्ह्याची सुधारित आणेवारी बघूयात तालुकानी आहे. नांदेड जिल्ह्यातील नांदेड तालुक्याची आणेवारी 48 पैसे, अर्धापूर तालुका 48, कंधार 48, लोहा 47, भोकर 49, मुदखेड 49, हातगाव 49, हिमायतनगर 48, किनवट 48, माहूर 48, देगलूर तालुका 49, मुखेड 48 पैसे, बिलोरी 44.5 पैसे, नायगाव 48.91 पैसे, धर्माबाद 49 पैसे, उमरी 49 पैसे. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्याची आणेवारी 49 पैसेपेक्षा कमी आलेली आहे. पुढचा जिल्हा आहे नंदुरबार. आणि नंदुरबार जिल्ह्यातील 857 गावाची आणेवारी 50 पैसेपेक्षा जास्त आहे. ज्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 145 गावे, नवापूर तालुका 165 गावे, शहादा 160 गावे, तळोदा 94 गावे, अक्कलकुवा तालुका 194 गावे आणि धडगाव 91 गावे. अशा प्रकारे नंदुरबार जिल्ह्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा जास्त आहे. पुढचा जिल्हा आहे परभणी. परभणी जिल्ह्याची याच्या अगोदर आपण पाहिली ती नजर अंदाज पैशावर होती आणि ही आता सुधारित आणेवारी मी तुम्हाला सांगतोय. ज्यामध्ये 9 तालुक्याची आणेवारी बघूयात. परभणी जिल्ह्यातील परभणी तालुक्यातील आणेवारी 46 पैसे, जिंतूर तालुका 47.60 पैसे, सेलू 48 पैसे, मानवत 47.56 पैसे, पाथरी 47, सोनपेठ 45.44 पैसे, गंगाखेड 48.25 पैसे, पालम 48 पैसे आणि पूर्णा 47.86 पैसे. याचबरोबर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा आपण सुधारित आणेवारी बघूयात. याच्या अगोदर आपण जी पाहिली होती ती नजर अंदाज होती, आता सुधारित पाहूयात. ज्यामध्ये हिंगोली तालुक्याची आणेवारी 49.13 पैसे, कळमनुरी 48.27 पैसे, वसमत 48, औंढा-नागनाथ 47.14 पैसे, सेनगाव 48.85 पैसे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा कमी आलेली आहे. पुढचा आणि शेवटचा जिल्हा लातूर. आणि लातूर जिल्ह्यातील 8ही तालुक्याची आणेवारी 50 पैसेपेक्षा कमी आहे. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सुधारित आणेवारी बघितली. अमरावती, नांदेड, नंदुरबार, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्याची सुधारित आणेवारी बघण्याचा प्रयत्न केला. आता पुढच्या काही याच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण इतर जिल्ह्याच्या आणेवारी बघूयात. हो. ओके धन्यवाद सर. ओके.